नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. रात्रीच्या जेवणातला कधीतरी भात उरत असतो आपला आणि दुसऱ्या दिवशी आपण कांदा वगैरे कापून हळद हिंग टाकून आणि भाताला फोडणी देतो. तर अगदी बरोबर आहे. पण आज तोच भात मी बनवणार आहे. पण आपण पाहिजे तेवढं हेल्दी तो भात बनवू शकतो. चला तर मग आजची रेसिपी आहे फोडणीचा भात. थोडासा तरी भात आपला एखाद्या वेळेला उरतोच. या पद्धतीने नक्की बनवून बघा. गॅसवरती मी ठेवलेली आहे कढई आणि 2 टीस्पून मी घालते तेल. तेल आपल्याला इथे गरम होऊ द्यायचं आहे. तेल इथं आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे. अर्धा टीस्पून मी जिरे घातलेले, अर्धा टीस्पून पेक्षा कमी राई आहे, कापून घेतलेली मिरची. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी करू शकता. बीन्स घेतलेले आहेत वालाच्या 4-5 त्या मी घातलेले आहेत आणि वाटीभर छोटी वाटी भरून मी घेतलेले आहे पालक, ते मी इथे घातलेले आहे आणि 2 टीस्पून मी घेतलेले आहे स्वीट कॉर्न, तेही मी इथे घातलेले आहे. छान आपल्याला परतवायचं आहे. पालक आणि आपले बीन्स त्यानंतर आपले स्वीटकॉर्न छान इथे परतलेले आहे. भाजलेले थोडेसे शेंगदाणे मी इथे घातलेले. मी तुमच्या आवडीच्या भाज्या इथे कुठल्याही घालू शकता. म्हटलं तर तुम्ही हळद टाकू शकता, पण मी इथे हळद घालणार नाहीये. फक्त मी दाखवले की तुम्ही हळद टाकू शकता. तिखटाचं प्रमाण आपण हिरवी मिरची घेतलेली आहे, तरी सुद्धा 1 चिमटीवर मी लाल तिखट इथे घातलेलं आहे आणि आता घालायचं आहे भात. जे भातामध्ये मीठ घालून शिजवत नाही त्यांनी याच्यामध्ये मीठ घालायचं आणि जे भातामध्ये मीठ टाकतात तर त्यांच्यासाठी मीठ घालण्याची गरज नाही. थोडीशी मी घालते कोथिंबीर आणि अर्धा मिनिट मी याच्यावर झाकण ठेवणार आहे. 1 मिनिट आपण या भाताला छान वाफ दिलेली आहे. मस्त इथे आपला फोडणीचा भात तयार झालेला आहे. या पद्धतीने भात नक्की करून बघा. तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या वापरू शकता इथे आणि भाज्या तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घातल्या तरी सुद्धा चालण्यासारखं आहे, कारण जेवढ्या भाज्या आपण याच्यामध्ये घालू तेवढा हा भात आपला हेल्दी होणार आहे. मस्त भात आपला इथे तयार झालेला आहे. गरमागरम इथे कांदा न वापरता फोडणीचा भात आपण तयार केलेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. एखाद्या वेळेला ह्या पद्धतीने तुमच्या आवडीच्या भाज्या घालून फोडणीचा भात करून बघा. अतिशय भात छान लागतो, कारण शिळा आपण खायला मागत नाही. पण असं आपल्या आवडीच्या भाज्या घालून जर आपण राहिलेल्या भाताचा उपयोग केला तर जरूर तुम्हाला सुद्धा आवडेल. नक्की करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रोजच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.